आपण पाहतोय केज तहसील कार्यालयाचं ध्वजारोहण या ठिकाणी आज पार पडतंय। देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी केज शहर आणि तालुक्याच्या जनतेच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो। विशेष म्हणजे सर्व माजी सैनिकांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी केजचे तहसीलदार राकेशजी गिड्डे यांच्या हस्ते या केज तहसील प्रशासकीय कार्यालयाचा ध्वजारोहण संपन्न होणार आहे। दरवेळेस केज तहसीलच्या या ध्वजारोहणासाठी केजचे सर्व सन्मानित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। आपण बघतोय आताही केजचे सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सगळे नागरिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सर्व या केज तहसीलच्या प्रशासकीय ध्वजारोहणाला या ठिकाणी उपस्थित आहेत। दरवेळीस आपला हा ध्वजारोहण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतो। आपण बघतो या ठिकाणी सर्व केजचे नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि सार्वजनिक ध्वजारोहण म्हणून आपण याला इथंच या ठिकाणी होतं। अवघ्या काही क्षणात या ठिकाणी केजचे तहसीलदार राकेशजी गिड्डे यांच्या हस्ते हा ध्वजारोहण संपन्न होणार आहे। एक वेगळा उत्साह आपल्याला दरवेळेस केज तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय ध्वजारोहणामध्ये आढळून येतो। सर्व नागरिकी मोठ्या संख्येनं या ध्वजारोहणासाठी विशेष त्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसते। केज पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी खास सलामी देण्यासाठी दरवेळेच्या प्रमाणे या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि आपण पाहतोय काही क्षणामध्ये या ठिकाणी केज तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे। भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी सेवा केलेले असे माजी सैनिक, संघर्ष माजी सैनिक संघटनेचे जवानही या ठिकाणी उपस्थित आहेत। हे चिमुकले दरवेळेस जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दरवेळेस या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी त्यांच्या शिक्षक वृंदासह या ठिकाणी उपस्थित असतात। ही एक केज तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणाची परंपरा गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण पाहत आलेलो आहोत। काही वेळामध्ये आपण बघतो या ठिकाणी पूर्ण ध्वजारोहणाची तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी हा ध्वजारोहण काहीच वेळामध्ये या ठिकाणी आता पार पडणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी केजचे तहसीलदार राकेशजी गिड्डे यांचं आगमन होत आहे। या केज प्रशासकीय ध्वजारोहणासाठी नायब तहसीलदार आशा वाघ मॅडम, त्याचबरोबर इतर अधिकारी, काही शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी विशेष गणवेशामध्ये उपस्थित आहेत। राकेशजी गिड्डे केजचे तहसीलदार यांच्या हस्ते केज प्रशासकीय मॅडम इकडे
राष्ट्रीय तिरंगा ध्वज या ठिकाणी केज प्रशासकीय इमारतीचा तहसील कार्यालयाचा हा या ठिकाणी फडकवण्यात येत आहे. केजचे तहसीलदार राकेशजी गिटे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडत आहे. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जाके तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे.
किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात. याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात कुठेही बालविवाह होऊ देणार नाही. याची दक्षता घेऊ. सर्वांचा एकच नारा, बालविवाह करू, बीड जिल्हा मुक्तसारा. संमती आहे.